नमस्कार, मी मेघमाला खरकांडे, आलेगावकर हायस्कूल खडकीमध्ये शिक्षिका आहे. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 5वा धडा उष्णता शिकणार आहोत. तर तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्याला अन्न बनवताना उष्णतेची गरज असते आणि जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की तिच्या रंगामध्ये, तिच्या आकारामध्ये फरक दिसून येतो. आता पाण्याचंच उदाहरण घ्या ना. पाण्यामध्ये बघा, आपण पाण्याला जर फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं, त्याचा बर्फ होतो. फ्रीजच्या बाहेर तो बर्फ काढला तर काही वेळाने त्याचं पुन्हा पाणी झालेलं दिसतं. त्याच पाण्याला जर आपण आणखीन उष्णता दिली, गरम केलं तर काय होतं, त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे इथं काय होतं, एकच आपण उदाहरण घेतलं पाणी, त्याला आपण उष्णता त्याची कमी केली की बर्फ होतो आणि त्याला उष्णता दिली तर त्याची वाफ होते. तर हे काय आहे, उष्णतेचं संक्रमण. हे याआधी तुम्ही मागील इयत्तांमध्ये हे अभ्यासलेलं आहेच. आपण उष्णता आणि तापमान यामध्ये काय फरक आहे. उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे, तर तापमान हे आपण कशासाठी वापरतो. एखादा पदार्थ गरम आहे, उष्ण आहे की थंड आहे हे मोजण्याची एक राशी आहे. उष्णतेचे संक्रमणाचे एकूण उष्णतेच्या संक्रमणाचे एकूण 3 प्रकार आहेत. वहन, प्रारण आणि अभिसरण. हे तर आपण याआधी पाहिलेलंच आहे. आपण या धड्यामध्ये अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, त्यानंतर दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला आहे अप्रकट उष्मा. आता अप्रकट उष्मा म्हणजे काय हे आपल्याला समजण्यासाठी एक आपण उदाहरण पाहणार आहोत. एक कृती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. समजा आपण फ्रीजमधून बर्फ काढला, आपण बर्फ घेतला. आता फ्रीजरचं तापमान हे किती असतं, 0 अंशापेक्षा कमी असतं. साधारणतः 0 अंशापेक्षा कमी म्हणजे 10 ते 18 मायनस म्हणजे उणे 10 ते 18 डिग्री सेल्सिअस इतकं कमी असतं. तेव्हा त्या पाण्याचं काय होतं, बर्फ तयार होतो. या बर्फाला आपण काय केलं, एका भांड्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये एक तापमापी लावली आणि आपण काय करतो, आता खालून त्याला उष्णता द्यायची आहे. समजा त्याचं सुरुवातीचं तापमान काढल्या बर्फाचं तापमान ऋण 0 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे उणे 10 असेल किंवा उणे 5 अंश असेल. जसजशी आपण उष्णता देऊ तसतसं काय होणार आहे, ते बर्फ वितळायला सुरुवात होणार आहे. आता जो आपण बर्फ घेतलेला आहे त्याचं तापमान आता समजा 0 अंश सेल्सिअस इतकं झालेलं असेल तर काय होणार आहे, 0 अंश सेल्सिअसला सगळ्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. आणि आपण जेव्हा उष्णता देतो तेव्हा ती उष्णता जवळजवळ 2 मिनटं, आपण एक उदाहरण घेऊया. म्हणजे मी 2 मिनटं उष्णता देते बर्फाला, पण आपल्याला तापमानामध्ये कोणतीही वाढ दिसत नाही. काही काळापुरती आपल्याला तापमानामध्ये कोणतीही वाढ दिसत नाही. हे केव्हापर्यंत होणार आहे, जोपर्यंत त्या पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होणार नाही तोपर्यंत आपल्याला तापमानामध्ये वाढ दिसत नाही. आता इथं तो ग्राफ मी इथं काढलेला आहे, त्या ग्राफवरून आपण समजून घेऊया. समजा हा आपण बर्फाला आपण उष्णता देतोय. इकडं एक्स अक्षावर आपण कालावधी घेणार आहोत आणि वाय अक्षावर आपण तापमान घेणार आहोत. इथं ए या बिंदूपाशी बघा, आपण उष्णता द्यायला सुरू केलेली आहे. साधारणतः 2 मिनटं झालेली आहेत. तेव्हा त्या बर्फाचं तापमान आपण नोंद केलं तर तो होतं 0 डिग्री सेल्सिअस इतकं. त्यानंतर आपण उष्णता सुरूच ठेवलेली आहे. आपण पूर्ण पाणी संपत नाही, वाफ होऊन जोपर्यंत ते पूर्ण संपत नाही तोपर्यंत आपण त्याला उष्णता देत आहोत. आता ए वर आला तेव्हा त्याचं तापमान होतं 0 डिग्री सेल्सिअस. साधारणतः 2 मिनटं आपण उष्णता दिलेली आहे. आता त्याच्या पुढे 4 मिनटं होत आली.
तरी आपल्याला तापमानामध्ये वाढ दिसत नाही. तर या ठिकाणी काय होतं, जो बर्फ आहे तो बर्फ पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतरित होतोय. तेव्हा ही उष्णता काय करते, तर ही जी उष्णता आहे तो बर्फ शोषून घेत असतो, म्हणजे पाणी शोषून घेत असतं. आणि जेव्हा तो स्थायी अवस्थेत बर्फ असतो तेव्हा पाण्याचे जे रेणू आहेत त्यांच्यामध्ये एक बंध तयार झालेला असतो. हा बंध सैल करण्यासाठी किंवा बंध तोडण्यासाठी ती उष्णता वापरली जाते. त्यानंतर आपण जेव्हा बी वर आला तेव्हा आपण 0 होतं, म्हणजे इथं पूर्ण बर्फाचं पाणी झालेलं आहे. आता इथून आपल्याला काय दिसतंय, उष्णता तापमान वाढत गेलेलं आहे आणि ते शेवटी किती 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे. आता याच्या पुढे पाणी किती जरी तुम्ही उष्णता दिली तरी त्याच्या तापमानामध्ये वाढ होणार नाही. ती 100 डिग्री सेल्सिअस पर्यंतच तुम्हाला तापमान दाखवत राहणार आहे, जोपर्यंत ते सर्व पाणी उकळून त्याची वाफ होऊन ते पाणी संपून जाईल तोपर्यंत त्याचं तापमान किती राहणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस. ते इथं तुम्हाला आलेखामध्ये दिसत आहे. आता हा जो आहे ज्या स्थिर तापमानाला, म्हणजे A ते B हे स्थिर तापमान आहे, या स्थिर तापमानाला काय म्हणतात, बर्फाचा द्रवणांक असं म्हणतात. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. बर्फाचा द्रवणांक काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस. हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता पुढे अप्रकट उष्मा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा प्रकट उष्मा म्हणतात. म्हणजे इथं A पासून B पर्यंत काय केलेले आहे, बर्फाने उष्णता शोषून घेतलेली आहे, ती काय आहे, वितळणाचा अप्रकट उष्मा आहे. आता आपल्याला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय, एकक वस्तुमानात, पुस्तकामध्ये व्याख्या आहे पान नंबर 63 वर बघा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रव अवस्थेमध्ये पूर्णपणे रूपांतर होते किंवा होत असताना, स्थायू अवस्थेतील पदार्थाचे पूर्णपणे द्रव अवस्थेत रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता स्थायूत शोषली जाते, म्हणजे बर्फ इथं काय करतोय, उष्णता शोषून घेतोय. बर्फ हे पाण्याचं स्थायू रूप आहे, शोषून घेतली जाते. त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे A ते B तर उष्णता शोषून घेते, तो जो कालावधी आहे तो काय आहे, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आहे. आता पुढे उत्कलनांक. आता B ते C आपल्याला काय दिसतंय, पूर्णपणे पाणी त्याचं झालेलं आहे आणि आता काय होते, ते हळूहळू उकळायला लागलेलं आहे आणि 100 अंश सेल्सिअसला पाणी पूर्णपणे उकळायला त्याच्यातून बुडबुडे येताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर वाफ सुद्धा बाहेर पडताना दिसते. आता म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस हा काय झाला, पाण्याचा उत्कलनांक झाला. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. काय आहे, द्रवाचे वायूमध्ये रूपांतर, त्या तापमानाला काय म्हणायचंय, उत्कलनांक. एकक. आता विशिष्ट बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय, एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे, आता C ते D हे काय आहे, C ला पूर्णपणे द्रव उकळायला सुरुवात झालेला आहे. द्रव पदार्थाच्या तर कशामध्ये रूपांतर होतंय, C बिंदूपासून वायूमध्ये.
वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर, सी ते डी तापमान स्थिर आहे, स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे तिथं सी पासून डी पर्यंत काय होतंय, पाण्याचे बाष्पीभवन होते, म्हणजे त्याच्यातून पाण्याची वाफ होते. त्याला म्हणायचं आहे, त्या तापमानाला म्हणायचं आहे बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता पुढे याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये एक सारणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही पदार्थांचे द्रवणांक आणि उत्कलनांक तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही माहितीसाठी वाचू शकता. आता पुढे पुनर्हिमायन. आता पुनर्हिमायन म्हणजे काय, तुम्ही बर्फाचा गोळा खाता, तुम्हाला बर्फाचा गोळा खायला खूप आवडतं. हा गोळा कसा बनतो, पहिला काय करावं लागतं, जी बर्फाची लादी असते तिचा आधी काय केला जातो, त्या बर्फाचा किस केला जातो आणि तो एका साच्यामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये तो दाबून भरला जातो, मध्ये काठी लावली जाते. बघा, तो बर्फाचा किस केलेला त्याचं पाणी होत नाही. काय होतं, तो किसलेला बर्फ आहे त्याच्यावर दाब दिल्यानंतर तो पुन्हा घट्ट होतो. तर हे कशामुळं होतं, तर तिथं काय होतं, दाबामुळे. जेव्हा आपण दाब देतो तेव्हा त्या बर्फाचं पाणी होतं, पण जसं आपण दाब काढून घेऊ तसं पुन्हा त्या पाण्याचा बर्फ होतो. आता हे जर तुम्हाला करून पाहायचं असेल तर मी घरामध्ये फ्रीजमधले बर्फाचे 2 तुकडे घेतले आणि तर ते तुम्ही एकमेकांवर थोडेसे घासले आणि तसेच ठेवले तर तुम्हाला ते दोन्ही तुकडे पुन्हा जोडलेले दिसतात. बघा, दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. आता याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक कृती तुम्हाला दिलेली आहे. बर्फाची लादी घेतलेली आहे, ती काय केलेली आहे, एका टेबलावर ठेवलेली आहे. त्या बर्फाच्या लादीवर एक तार घेतलेली आहे आणि ती तार बरोबर मध्ये त्या ठेवलेली आहे आणि त्या तारेला दोन्ही बाजूला समान वजनं बांधलेली आहेत. काही वेळानं तुम्ही जर हे करून पाहिलं, हा प्रयोग कसा करण्यासारखा आहे, शक्य असल्यास तुम्ही स्वतः करून पाहू शकता. काही वेळानं काय दिसतं, ती तार बर्फाच्या मध्ये रुतलेली दिसते, पण वरचा बर्फ हा तुम्हाला दुभागलेला किंवा तिथं तुम्हाला फट किंवा चीर दिसत नाही, तो पुन्हा जोडलेला दिसतो. आणखीन काही वेळानं जर तुम्ही पाहिलं तर ती तार पूर्णपणे बर्फाच्या लादीच्या खालून निघालेली तुम्हाला दिसेल, पण बर्फाचे तुकडे झालेले दिसत नाहीत. हे कशामुळं होतं, कारण की ती तार जी आपण ठेवतो ती तार काय होते, त्या बर्फाच्या पृष्ठभागावर दाब प्रयुक्त करते आणि त्या दाबामुळं तिथल्या बर्फाचं पाणी होतं आणि ती तार खाली सरकते असं. आणि वरच्या बाजूनी खाली सरकल्यानंतर जे वरचं पाणी झालेलं आहे त्याच्यावरचा दाब कमी होतं, पुन्हा त्याचा बर्फ तयार होतो. अशा प्रकारे ती तार खाली जात राहते आणि पुन्हा वरती पाण्याचा बर्फ बनत जातो. ह्याला म्हणतात पुनर्हिमायन. आता यानंतर पुढे आपण पाण्याचे असंगत आचरण अभ्यासणार आहोत. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय, पाण्याचे असंगत आचरण बघा, सर्वसाधारणपणे द्रवाला जेव्हा आपण मर्यादेपर्यंत उष्णता दिली, तापवलं, तर काय होतं, तो हळूहळू त्याचं प्रसरण व्हायला लागतं आणि थंड केल्यानंतर त्याचं पुन्हा आकुंचन पावतो. पण पाण्यामध्ये असं न होता थोडंसं वेगळं काहीतरी घडून येतं. पाणी बघा, 0 डिग्री सेल्सिअसला जेव्हा आपण त्यांना तापवायला सुरुवात करतो तेव्हा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचा प्रसरण न होता
त्याचा आकार कमी होतो आणि 4 डिग्री सेल्सिअसला त्याचा आकार सर्वात कमी असतो. म्हणजे पाण्याला जेव्हा आपण 0 डिग्री त्याचं आपण टेम्परेचर आहे मोजलं आपण 0 डिग्री आणि आपण त्याला उष्णता द्यायला सुरू केली, जसजसं आपण उष्णता देतोय तसतसं पाण्याचं प्रसरण न होता आकुंचन होतोय, म्हणजे त्याचा आकार कमी होतो. आणि असं कुठंपर्यंत होतं? 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 4 डिग्री सेल्सिअसला मात्र पाण्याचं आकारमान हे सर्वात कमी असतं आणि त्यावेळी पाण्याची घनता मात्र सर्वात जास्त असते. जसजसं आपण आणखीन पुढे उष्णता द्यायला लागलो की मग काय होतं? तिथून त्याचं प्रसरण व्हायला लागतं, म्हणजे पाण्याचा आकारमान वाढायला सुरुवात होते. यालाच म्हणतात पाण्याचे असंगत आचरण. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. आपण पाण्याचे असंगत आचरण पाहत होतो. याच्यासाठी एक तुमच्या पुस्तकामध्ये प्रयोग किंवा कृती तुम्हाला दाखवलेली आहे. त्यासाठी आपण होपच्या उपकरणाचा वापर करणार आहोत. तर हे उपकरण कसं तयार केलेलं आहे आधी आपण ते पाहूया. याच्यामध्ये एक मध्ये नळी आहे. त्या नळीच्या भोवती एक दुसरा असा जिथं की आपल्याला बर्फ ठेवण्यासाठी एक पसरट भांडे आपल्याला तिथं लावलेलं दिसते. त्यानंतर त्याचं पाणी गोळा करण्यासाठी इथे एक छोटीशी नळकांडी आहे, तिथून आपण चंचुपात्रामध्ये पाणी गोळा करू शकतो. त्याचबरोबर 2 तापमापी जोडण्यासाठी तापमापीसाठी तिथे जागा केलेली आपल्याला दिसून येते. ही जी मधली नळकांडी आहे ह्याच्यामध्ये प्रथम पाणी भरून ठेवलं जातं. पाणी भरलं जातं आणि इथं 2 तापमाप्या लावलेल्या असतात. खालची तापमापी आहे तिला T1 म्हटलं जातं, वरच्या तापमापीला T2 असं नाव दिलं आहे. आणि हा जो भाग आहे इथे बर्फ आणि मीठ यांचं गोठण मिश्रण भरलं जातं. आणि मग काही कालावधीनंतर म्हणजे साधारणतः आपल्याला 30 सेकंदाला आपल्याला दोन्ही तापमापींवरचं तापमान नोंदवायचं असतं. ते नोंदवल्यानंतर त्याचा जर आपण ग्राफ काढला तर तो ग्राफ आपल्याला या पद्धतीने दिसतो. बघा, प्रथम जेव्हा आपण दोन्ही तापमापीवरचं तापमान नोंदवतो तेव्हा ते समान असतं. जसजसं वेळ जाईल काही कालावधीनंतर आपल्याला काय दिसतं की T2 म्हणजे ही जी वरची तापमापी आहे हिचं तापमान हळूहळू काय होतंय? कमी होतंय. तापमान कमी होतंय कारण की बर्फ ठेवलेला आहे, त्यामुळं ते पाणी जे आहे हळूहळू थंड व्हायला लागणार आहे. तापमान काय होतंय? हळूहळू कमी होतंय. आणि T1चं मात्र तापमान हे T2च्या तुलनेत लवकर काय होतंय? थंड किंवा कमी होताना आपल्याला दिसून येते. पण एक विशिष्ट तापमानाला मात्र दोन्हीही तापमान आपल्याला समान दाखवतं आणि ते आहे तापमान 4 डिग्री सेल्सिअस. बघा, 4 डिग्री सेल्सिअसला T2 आणि T1 आपल्याला एकत्र इथं छेदलेले दिसत. आलेख काढल्यानंतर हे तुम्हाला दिसणार आहे. पण 4 डिग्री सेल्सिअस नंतर मात्र काय होतंय? T2 या तापमापीचं तापमान आपल्याला पटकन 0 डिग्री सेल्सिअस झालेलं दिसून येतं. पण T1चं तापमान मात्र काही काळ स्थिर राहतं आणि मग हळूहळू ते 0 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. हे आहे होपचे उपकरण. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो किंवा होपची उपकरणाची आकृती काढा आणि स्पष्टीकरण हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. आता पुढे आपण पाहणार आहे दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता. आता दवबिंदू जेव्हा आपण सकाळी पहाटे जेव्हा आपण फिरत असतो किंवा गवतांवरून जर तुम्ही चालला असाल तर तुम्हाला गवत ओलं लागतं. का ओलं लागतं? कारण की सकाळी त्याच्यावर दव आलेला असतो. आता हे कसं होतं आपल्याला हे पाहायचं. त्याआधी आपण पहिलं आर्द्रता म्हणजे काय आपण पाहणार आहोत. बघा,
पृथ्वीवर जवळजवळ 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळं 24 तास पाण्याचं काय होत असतं, बाष्पीभवन होत असतं. मग हे बाष्पीभवन होऊन कुठं जातं, तर काही प्रमाणात पाणी हे जे बाष्प आहे हे हवेमध्ये आपल्याला मिक्स झालेलं दिसतं. हवेमध्ये पाण्याचे कण आपल्याला आहेत हे जाणवतं. त्यामुळेच आपल्याला हवा कधी कोरडी लागते किंवा कधी दमट भासते. आता आपण दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय पाहणार आहोत. बघा, आपण जेव्हा पहाटेच्या वेळी गवतावर चालतो तेव्हा आपल्याला गवत ओलं भासतं किंवा मी काही झाडांची पानं जर पाहिली सकाळी सकाळी तर तुम्हाला त्याच्यावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. किंवा आपण गाडीची काच असेल किंवा आपल्या गाडीची शीट असेल तर त्याच्यावर तुम्हाला असं पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. तर हे कशामुळं होतं हे आपण आता पाहणार आहोत. बघा, पृथ्वीवर जवळजवळ 71% भाग, पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं सतत काय होत असतं, बाष्पीभवन सुरू असतं. हे जे बाष्प आहे हे हवेमध्ये ओलावा आपल्याला जाणवतो तो या बाष्पामुळेच. यालाच आपण आर्द्रता असं म्हणतो. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता होय. हे जे पाणी आहे याच्यामुळे आपल्याला हवा कोरडी भासत नाही, आपल्याला दमट भासते. आणि ही केव्हा भासते आपल्याला जास्तीत जास्त, बघा पावसाळ्यामध्ये आपल्याला हवा दमट भासते. किंवा समुद्रकिनारी आपण जातो त्या भागाकडची हवा कशी असते, दमट असते. आता आपण पुढे दवबिंदू तापमान. दवबिंदू तापमान म्हणजे काय, एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात. आता संतृप्त म्हणजे काय, तर बघा प्रत्येक ठिकाणची हवा ही एकसारखी नसते. काही ठिकाणी आपल्याला खूप उष्णता जाणवते, काही ठिकाणी आपल्याला खूप थंड हवा ही थंड वाजते. म्हणजे हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा विशिष्ट तापमानास बाष्पाने संतृप्त आहे असे म्हणतात. म्हणजे हवेची पाणी सामावून घेण्याची जितकी क्षमता आहे तितक्या प्रमाणात जर त्याच्यामध्ये बाष्प असेल तर ती हवा आपण काय म्हणतो, संतृप्त हवा असं म्हणतो. हवा संतृप्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असतं. आता तापमानावर कसं, बघा काही वेळेला ऊन जास्त असतं. म्हणजे समजा आपण 40°C तापमानाला 1 किलोग्रॅम आपण कोरड्या हवेत जास्तीत जास्त 40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावून घेऊ शकते. ओके, व ती हवा बाष्पाने संतृप्त आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये जर पाणी असेल, पाण्याची वाफ असेल तर ती हवा संतृप्त हवा मानली जाते. समजा आता तापमान कमी असेल, आपण 40° पाहिलं, आता जर 20° तापमान असेल हवेचं तर त्याच्यामध्ये 49 ग्रॅम पाण्याची बाष्प सामावून घेईल का तो, नाही. तर त्याच्यामध्ये पाण्याचं बाष्पाचं प्रमाण हे काय असणार आहे, कमी असणार आहे. ते किती आहे, 14.7 ग्रॅम. जर 20°C तापमान असेल हवेचं तर त्याच्यामध्ये 14.7 ग्रॅम इतकं पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमता असते. हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प असेल, हवेची क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त बाष्प ती सामावून घेऊ शकते, जर याच्यापेक्षा जर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी असेल
तर अशा हवेला आपण असंपृक्त हवा असे म्हणतो. आता आपण निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते पाहू. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आता एकक म्हणजे इथं ठराविकच काय घेतलेलं आहे, आकारमान घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याचं आकारमान समजा 1 किलो असेल वगैरे. आता निरपेक्ष आर्द्रता ही कशामध्ये मोजली जाते, किलोग्रॅम प्रति मीटर घन. हे काय आहे, निरपेक्ष आर्द्रता मोजण्याचं एकक आहे. आपल्याला शेकडो सापेक्ष आर्द्रता काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान हवे म्हणजे हवेमध्ये किती बाष्पाचं प्रमाण आहे त्याला दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान या दोघांचं गुणोत्तर घ्यायचंय आणि त्याला 100नी गुणायचंय. तर आपल्याला काय मिळेल, शेकडा सापेक्ष आर्द्रता. जर सापेक्ष आर्द्रता 60 पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. 60 पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असते आणि 60 पेक्षा जर कमी असेल तर आपल्याला हवा कोरडी जाणवते. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता आपण पाहिली. त्याच्यामध्ये जेव्हा हवा थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. हे आपण पाहिलं. आता उष्णतेचे एकक म्हणजे एकक आपण पाहूया. उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक आहे जूल, ते जेनी दाखवतात. आणि CGS मापन पद्धतीतील एकक आहे कॅलरी, ते CAL या अक्षराने दाखवतात. आता 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे 14 पासून 15 पर्यंत आपण काय करतोय, 14.5 ते 15.5 म्हणजे 1 डिग्रीने आपण वाढवतो. 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. आता 14.5 का घेतलेला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळी तापमान एकसारखं नसतं. त्यामुळं कधीकधी पाणी तापवण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागू शकतो. कधी उष्णता जर जास्त असेल तर पाणी लवकर गरम होणार आहे आणि हवा जर थंड असेल तर पाणी लवकर गरम होणार नाही, तर तिथं वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, 14.5 ते 15.5 हे त्यातलं आपण तापमान घेतलेलं आहे. आता इथं 1 किलोग्रॅम ऐवजी आपण 1 ग्रॅम पाणी जर घेतलं, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी, आपण किलोच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, ग्रॅम घेतलेला आहे. तर इथं किलोच्या ऐवजी किलो नसणार आहे, फक्त काय असणार आहे, 1 ग्रॅम उष्णता असे म्हणतात. 1 किलो कॅलरी म्हणजे 10³ कॅलरी. आता 1 कॅलरी आणि जूल मध्ये हे दोन्ही पण उष्णतेचे एकक आहेत. यांच्यामध्ये काय संबंध आहे, 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. ही किंमत तुम्ही लक्षात ठेवायची आहे. काही वेळेला तुम्हाला उदाहरण सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलरीचं जूलमध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, 4.18 ही संख्या माहीत असली पाहिजे, तरच तुम्ही ते रूपांतर करू शकणार आहात. आता पुढे
आपण विशिष्ट उष्माधारकता पाहणार आहोत. विशिष्ट उष्माधारकता याच्यासाठी आपण एक प्रयोग तुमच्या पुस्तकात पान नंबर 68 वर एक कृती आणि 5.8 ही आकृती तुम्ही पाहायची. त्याच्यावरची त्याच्या संबंधित आकृती दाखवलेली आहे. कृती काय आहे समजून घ्या. बघा काय केलेलं आहे. 3 वेगवेगळ्या धातूंचे गोळे घेतलेले आहेत. भरीव बॉल म्हणतो किंवा गोल घेतलेले आहेत. एक आहे लोखंडाचा, एक आहे तांब्याचा आणि एक आहे शिशाचा. तिघांचेही वस्तुमान म्हणजे वजन काय आहे, सारखं आहे. एकाच वजनाचे तिघही आहेत. आणि एक काचेचं पेटी असेल किंवा एखादं ट्रे घेतलेला आहे. एक ट्रे घेतलेला आहे. त्या ट्रेमध्ये पूर्ण सगळीकडे मेण भरलेला आहे. मेण भरून ठेवलेला आहे. आता हे जे 3 बॉल आहेत, पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये हे 3ही बॉल एकाच वेळी त्या पाण्यामध्ये सोडले. आता हे बॉल सामान्य तापमानाला थंड होते, आपण त्याला थंडच म्हणतो. ते आपण पाण्यामध्ये टाकले. पाणी चांगलं उकळलेलं आहे, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते उकळलेलं आहे आपण. मग आता काय होईल, काही वेळ आपण तसेच ठेवलं तर बॉल काय होतील, ते गरम होतील. आपण काही वेळाने 3ही बॉल बाहेर काढले आणि काय केले, तो जो मेणाने भरलेला ट्रे होता त्याच्यामध्ये ते 3ही बॉल ठेवले. तर आपल्याला काय दिसून येईल, काही वेळानं जर आपण पाहिलं तर लोखंडाचा बॉल हा सगळ्यात खाली गेलेला दिसेल. त्यानंतर तांब्याचा बॉल हा थोडासा लोखंडापेक्षा थोडासा वर दिसेल आणि शिशाचा बॉल मात्र थोडासाच खाली गेलेला असणार आहे. म्हणजे लोखंडाने या ठिकाणी पाण्यातली उष्णता लोखंडाने ही काय केली, जास्त प्रमाणात शोषून घेतली. आणि जेव्हा ही शोषलेली उष्णता आहे, ही उष्णता काय झाली, त्या मेणाला मिळाली. त्यामुळं त्या भागातलं मेण वितळलं आणि वितळल्यामुळं तो बॉल खाली गेला. जितकी त्यानं उष्णता शोषून घेतली होती तितकी उष्णता काय झाली, ती मेणाला मिळाली. त्यामुळं मेण वितळून बॉल खाली गेला. तर ज्या पदार्थानं जितकी उष्णता शोषलेली आहे तितक्याच प्रमाणात तो काय करणार आहे, उष्णता काय होणार आहे, दुसऱ्या पदार्थाला देणार आहे. याच्यावरून आपल्याला काय समजतंय, प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. आपण तर प्रत्येकाला 100, तिघांनाही 100 डिग्री सेल्सिअस पाणी असलेल्या पाण्यामध्येच आपण त्यांना ठेवलं होतं. पण सगळ्यात जास्त उष्णता कुणी शोषून घेतली, लोखंड. आणि सगळ्यात कमी उष्णता कुणी शोषून घेतली तर शिसे. आता तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे 5.9. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पदार्थांची विशिष्ट उष्माधारकता ही दिलेली आहे. आता विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. म्हणजे एखाद्या पदार्थाला आपल्याला किती उष्णता द्यायची, फक्त 1 डिग्रीपर्यंत त्याची उष्णता आपल्याला वाढवायची आणि त्यासाठी त्याला किती उष्णता द्यावी लागते आणि तो किती त्यातली उष्णता स्वतः धारण करू शकतो, यालाच काय म्हणायचं आहे, विशिष्ट उष्माधारकता. आता उष्माधारकतेचं एकक काय आहे, SI पद्धतीमध्ये जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि CGS पद्धतीतील एकक आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता पुढे, आता तुम्हाला जर एखाद्या पदार्थानं किती उष्णता शोषून घेतली आहे हे जर काढायचं असेल, त्यासाठीचं सूत्र आपण बघायचं आहे. आता C म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. प्रत्येक पदार्थाची उष्माधारकता ही वेगवेगळी असते, हे आपण आता प्रयोगावरून पाहिलेलंच आहे. त्यानंतर M पदार्थाचे वस्तुमान
आणि डेल्टा टी, त्रिकोण आहे त्याला डेल्टा म्हणतात, डेल्टा टी डिग्री सेल्सिअसमध्ये पदार्थाचे तापमान, म्हणजे ज्या पदार्थात आपण टाकणार आहे त्याचं तापमान किती आहे, जो आपल्याला पदार्थ किंवा जी वस्तू आपल्याला टाकायची आहे त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे वजन आणि पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, हा तुम्हाला तक्त्यामध्ये काही पदार्थांची विशिष्ट उष्माधारकता दिलेली आहे, ती किंमत इथं वापरायची आहे. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर m गुणिले c गुणिले डेल्टा टी. m म्हणजे वस्तुमान, c म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आणि डेल्टा टी म्हणजे पदार्थाचे तापमान. या तिघांचाही गुणाकार केला तर आपल्याला पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता, शोषून घेतलेली म्हणजे आता त्या पदार्थाचं तापमान वाढणार आहे, आणि पदार्थाने गमावलेली उष्णता म्हणजे त्या पदार्थानं, तो पदार्थ गरम होता तो नंतर थंड झालेला आहे, म्हणजे त्याच्या तापमानात घट झालेली आहे. हे दोन्ही काढण्यासाठी एकच सूत्र आहे, m × c × डेल्टा टी. ओके, आता आपण पुढे उष्णतेची देवाणघेवाण. आता हे तर तुम्ही रोजच्याच तुमच्या जीवनावर आधारित उदाहरण आहे. बघा, आपण रोज आंघोळीला जातो, काही जण थंड पाण्याने आंघोळ करत असतील, पण बऱ्याच जणांना गरम पाणी लागतं. काही वेळेला काय होतं, पाणी जर खूपच गरम असेल तर आपण काय करतो, थोडंसं त्यात थंड पाणी सोडतो. त्यामुळं काय होतं, पाण्याचं तापमान कमी होतं. जे गरम पाणी आहे त्याच्यात थंड पाणी मिक्स केल्यामुळं पाण्याचं तापमान कमी होतं. म्हणजे गरम पाण्यानं इथं काय केलेली आहे, त्याच्यातली उष्णता ही थंड पाण्याला दिलेली आहे, आणि मग दोघांचंही तापमान काय झालेलं आहे, सारखंच झालेलं आहे. हे आहे उष्णतेची देवाणघेवाणीचं एक रोजच्या जीवनातलं आपलं उदाहरण. बघा, एखादी गरम वस्तू आहे आणि एखादी थंड वस्तू आहे, त्या दोन्ही जर आपण एकत्र केल्या तर आपल्याला काय जाणवतं, थंड वस्तू आहे ही पण काही प्रमाणात गरम झालेली आहे, आणि जी खूप गरम वस्तू आहे तिचं तापमान कमी झालेलं आहे, आणि एकंदरीत सर्व पदार्थाचं तापमान सगळीकडे आपल्याला सारखंच भासतं. वस्तू फक्त, कुठलीही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करते, अन्य कोणत्याही गोष्टींची तिथे देवाणघेवाण होत नाही. वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. आता जी गरम वस्तू असते ती उष्णता गमावते, ती गमावलेली उष्णता कोण ग्रहण करतं, जी आपण त्याच्यात थंड वस्तू टाकलेली आहे ती वस्तू ती ग्रहण करते, म्हणजे शोषून घेते. ह्या दोन्हीही समान होतात, म्हणजे दोघांचेही आणि ही केव्हापर्यंत होणार आहे, जोपर्यंत दोन्ही वस्तूंचं तापमान समान होणार नाही तोपर्यंत हे देवाणघेवाण सुरू राहते. आता उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. उष्णता विनिमय, विनिमय म्हणजे देवाणघेवाण. आता हे काढायचं असेल तर सूत्र काय आहे, Q बरोबर Q2 + Q1. आता Q म्हणजे काय, स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता Q2 आणि पाण्याने ग्रहण केलेली उष्णता Q1. आता हे सूत्र कशासाठी आहे, तुम्हाला 8वीला कॅलरी मापी हा भाग होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी मापीचं कार्य तुम्ही अभ्यासलेलं आहे. कॅलरी मापीमध्ये काय असतं, एक बॉक्स असतो, त्याच्या बाहेर पाणी असतं, आतमध्ये जो पदार्थ तुम्हाला गरम पदार्थ असतो तो ठेवलेला असतो आणि वरती झाकलेलं असतं, त्याच्यामध्ये एक तापमापी असते, ती तापमान काय करते, मोजायचं काम करत असते. तर हे कॅलरी मापीच्या सहाय्यानं आपण पदार्थानं किती उष्णता गमावली आहे हे आपण काढू शकतो, त्याचं हे सूत्र आहे. आता आपण एक सोडवलेलं उदाहरण पाहूया.
आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 69वर सोडवलेलं उदाहरण दिलेलं आहे. पहिलं ते बघा. 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? आपल्याला पाण्याचं वस्तुमान दिलेलं आहे 5 किलोग्रॅम, म्हणजे एम दिलेला आहे 5 किलोग्रॅम. त्यानंतर आपल्याला पाण्याची विशिष्ट उष्माधारकता माहीत असली पाहिजे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आहे सी बरोबर 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर उष्णतेतील बदल म्हणजे डेल्टा टी. पाण्याचं तापमान किती आहे? 20 डिग्री आहे. आपल्याला ते कुठंपर्यंत वाढवायचं आहे? 100पर्यंत. मग 100 वजा 20 बरोबर 80, म्हणजे आपल्याला 80 डिग्रीपर्यंत आपल्याला तापमान वाढवायचं आहे. 20 अधिक 80 100 होईल, म्हणून 80 डिग्रीपर्यंत आपल्याला तापमान वाढवायचं आहे. द्यावी लागणारी उष्णता, त्यासाठी आपल्याला किती उष्णता द्यावी लागणार आहे? बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील बदल बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. सगळ्याच्या किमती आपण टाकल्या. एमची किंमत 5, सीची किंमत 1, डेल्टा टीची किंमत 80. गुणाकार केला, उत्तर आलं 400 किलो कॅलरी. म्हणजे तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता आहे 400 किलो कॅलरी. याचप्रमाणे आणखीन काही उदाहरणं पुस्तकामध्ये सोडून दाखवलेली आहेत, त्यांचा आपण अभ्यास करावा. हे प्रकरण आपलं इथं पूर्ण होतं आहे. धन्यवाद.